घेतलास? गॉगल पण नाही ना? आहे ना, घेतला. जा. पप्पा चला. अरे यार किती सडे यार. बाय 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 मम्मी. कुठचीच ट्रिप नाही आहे ज्याच्यामध्ये काही ड्रामा झाला नाही आहे. सो येस, परत एक ड्रामा झाला आहे. हे मुलं मी सांगितलं होतं, आमची ट्रेन कल्याणपासून होती. सो मी तिला बोलली होती लवकर नाही आपण ट्रेनने जाऊयात, पण ती ऐकली नाही आणि तिने ऐत्या वेळी प्लॅन चेंज करून ती रिक्षाने यायचं तिने ठरवलं आणि तिची रिक्षा पडली आता बंद. ट्रेन येणार आहे आय थिंक अर्ध्या तासात आणि बाय चान्स ती ट्रेन 10 मिनटं लेट आहे. सो क्वेश्चन मार्क हा आहे की हे पोचणार का कल्याणचा. सेकंड, अंड्या साहेब अंड्या अजून आलेला नाही. तो सुनीलला हे बोलतो, सुनील CST वरून पकडणार होता, तर तो सुनीलला हे बोलला की जेव्हा CST वरून ट्रेन सुटेल तेव्हा सांग, तेव्हा मी घरातनं निघतो. तेड शाणा आणि रिस्क घेणं ह्याला बोलतात, जी त्यांनी घेतली आहे. आणि आता अगेन प्रश्नचिन्ह, अंड्या येणार का, अंड्याला ट्रेन भेटणार का. अशा प्रकारे उदास झालेल्या ताई आलेल्या आहेत ऑन टाइम. कैसा लग रहा है, कैसा लग लेट आके कैसा लग रहा है. एकचा क्वेश्चन मग आपला सॉल्व झालाय, दुसरा बाकी आहे. पण आमचं नशीब चांगलं की ट्रेन लेट आहे, त्यामुळे अगं आपल्या लाईफ मध्ये कमी ड्रामे थोडी नाही. हर ट्रिप में कुछ ना कुछ होना चाहिए. सांग बघा काय, जर तुम्ही कुठे ट्रॅव्हल करताय, भले गर्दी असो, ट्रेन नीच या. 20 किलो वजन असलं तरी रिस्क नका घेऊ बाय रोड. ट्रेन नीच या. क्यों स्वाद आया, जल्दी निकलने का नहीं था. 6 बजे निघली ती नाही, 8:30 बजे ओला बुक केली तर ती मध्येच बंद झाली. आणि अशा जागेवर बंद झाली जिथून ना ऑटो भेटत होते. असं वाटत होतं कुठल्या तरी बाईकवाल्याला बोलू, भावा प्लीज मी राखी फुल करते पण मला पोचव, पण ते पण नाही भेटलं. हा पिक्चरचा सीन वाटतो ना असं एकदम. मी मनाला कॉल केला, तो बोलला मी येतो, पण तो बोलला मला पण पाऊण तास लागतो. 4 उबर 2 उबर 3-4 ओला कॅन्सल केलेल्या लोकांनी कॅन्सल केले. जोश गाईज आलाय तिच्यात, जोश आता येतोय. फोटो काढायला सांगते आता. जोश आलेला आहे. 2 रिस्क टेकर लोक ज्यांना 1 रुपयाची काय पडलेली नाहीये. हा आताच गोव्याला चाललंय. आपली पकडणार ना तो? अजिबात नाही, 3च माझ्याकडे. 4 मी तुझी पकडीन अंड्या. माझी बघ इकडे. काय काय माझी बॅग बघा. ही केवढी, हिची बॅग बघा केवढी. ओके तर रिस्क टेकर अंड्या पोचलेला आहे. ह्याच्या मित्राला माझं स्थळ गेलेलं आणि ह्याने सांगितलं, काय सांगितलं, जसं मला फोन आला पहिले की अरे ऐक मला कोणाचं स्थळ आलंय. मी जर कोणाचं फक्त समृद्धीचं बोललं थांब नाही. काय करायचंय, कशाला कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं. आमचा ओनली माणूस जो टाइम वर आला. शाबाश शाबाश. मागच्या वेळेस कुठून काहीतरी शिकला. मेरे को 2 मिनट के लिए लगा कि सिर्फ सुनील और मैं, मेरे को दोनों को ही जाना पड़ेगा. क्रेडिट कार्ड मारून मी हिशोब लावला. सर 20,000 ठरवलेले, 40 कसे चालले. सुनीलने फ्लाईटची तिकीट पण बघून ठेवलेली अंड्यासाठी, कारण की आम्हाला
माझ्याकडे असा मित्र पण नाही. सुरू झालेला आहे. आपल्याला पूर्ण 10 दिवस एकमेकांना झेलायचे. भांडता चिडचिड करता. नो फॉर फोटोज. इकडे माझ्याकडे बघ. हात नाही आ रहा. इकडे माझ्याकडे बघ. तू माझ्याकडे बघ. आठवणी आहे त्याच्यामुळे मी न भांडता आपल्याला 10 दिवस काढायचा. नाही तुम्ही भांडणारच म्हणजे. प्रेमात पागल झालेली पोरं सकाळ सकाळी अपडेट देतोय. सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा शेफ समृद्धी राऊत बनवते आणि ऐकले बाकीचे हे वरची. हो आणि आम्ही खायला बसलो इकडे. 1 2 हे फुकट 3 पुढे गेला. आता पेटायचं काम. येस खाली ठेवून करू शकतेस. आयुष्यात रिस्कच घेतले ना त्यामुळे सवय झाली. बेस्ट आउट ऑफ बेस्ट. बेस्ट आउट ऑफ बेस्ट असतं. तू बोल आधी. काय बोलली? काय तू काय बोलतेस? बेस्ट आउट ऑफ बेस्ट बोलली. बेस्ट आउट ऑफ बेस्ट बोलली मी. नाही ठीक आहे गलत बोला. तुझ्या व्हिडिओ मध्ये नाही राहू दे. मी स्वतःच तुमच्यामध्ये कन्फ्युज झाला. नक्की कोण काय बोलतं. ठीक आहे अशा प्रकारे सँडविच रेडी झालेला आहे. आणि पहिला सँडविच हा सुनीलला जाणार. अजिबात नाही जाणार सुनीलला. तर बाडकावला कोण नाही देणार आहे. याला कोण देणार आहे? याला चल. हा सारंगी सारंगी. ए भाई हे नख लावली आहे. आता कोण नाही खाणार. तुम्हाला ब्लॉगचं टायटल बघून समजलं असेल आम्ही कुठे चाललो. सो 5 रुपये का डोवर आहे. सो आता आम्ही उतरलो दिल्लीला, न्यू दिल्लीला. आणि न्यू दिल्लीवरून आता आम्ही चाललो आहे बाय बस शिमलासाठी. सो आम्ही चाललो आहे ॲडव्हेंचर सेवीसोबत. आणि सर्वात पहिला एक्सपिरियन्स आमचा बस खूप छान आहे. लाईक हे दिलेलं आहे असं पाय ठेवायला मस्तपैकी. आणि 8 तासाचा प्रवास असतो. सो खूप जास्त हॅक्टिक असतो त्या वोल्वोमधून जाणं. बट छान दिलेलं आहे. सुरुवात तर छान झालेली आहे. सो बघूया पुढे कसा असतो आपला एक्सपिरियन्स. कशी वाटली बस? कशी वाटली बस? आणि आम्हाला ही फुकटची ना आम्हाला ही पण मिळाली. ती आम्ही आता घरी घेऊन जाणार आहे. घरी नाही. सो आपण पोहोचूया शिमल्याला. आणि तिथून मग पुढे कसं काय असतं वगैरे ते तुम्हाला सांगितलं. ओके बाई बाई. तू माझी प्यारीसी नन्हीसी छोटीसी बहीण आहे. सागरीच्या आतमध्ये आयुष्यभर बघितलं काय रेकॉर्ड झालं. आता बेबीशी बोलतोय. अंड्याच्या बेबीशी बोलतोय. बेबला बघितलं गेला सागरीच्या आत गेला. आजोबा गावातल्या रील्स बघतायत आजोबा. इधर दिखा ना. इधर दिखा ना. क्या चष्मा है? तो चष्मा आहे मंद. फक्त त्याच्यावर लगाने का रहता है ऐसा. ये क्या है? ओ माय गॉड टेक्नोलॉजी है. टेक्नोलॉजी है. बैल आला बैल.
सगळ्यांची हवा टाईट झालेली आहे कारण की हवा टाईट नाही स्वतः आडवी पडली सगळे नॉर्मल आहे तुझी का तुम्हाला अजिबात उलटीसारखं होत नाही का? ह्याला झालं आणि औषध खाल्लं. आम्ही गोळ्या खाल्ल्या ह्याला होत होतो. हा त्याची पण गोळी खाल्ली एक सेकंड, मुद्दा तो आहेच नाही. मुद्दा हा आहे की आम्ही की तुला उलटी सारखी होते कालपासून ट्रॅव्हलिंग करतो त्यामुळे आम्हाला उलटीसारखं होतं कारण की ऑब्व्हियसली झालं मी ट्रेनमधून आलो तर खूप जास्त ऊन होतं. नंतर आम्ही रात्री कंटिन्यू ट्रॅव्हल केलं, शिमलाला आलो, तिथे फ्रेशन अप झालो आणि लगेच निघालो आम्ही. हाच एक मुलगा आहे स्वतः औषध खाल्ले काल सुद्धा. औषध ते वॉमिटचं आणि आमच्यासोबत औषधाचं त्याच्यामधल्या एकाला तर उलटी झाली, त्याने सकाळी खाल्लेले पोहे बाहेर किलोभर पोहे बाहेर काढले आणि माझं इथपर्यंत आलेलं म्हणून मी ते थोडंसं क्लिअर करायला घेतलंय. काय घेतलंय? क्लिअर होत आहे. ऍक्च्युली स्प्राईट नव्हतं पण स्प्राईट भेटला ना आम्हाला आणि आता आम्ही चाललोय सांगलीला. अजून जायला आम्हाला 4 तास 4. ऐकत नाही एवढं घाण रस्त्यात पण हा माणूस ओव्हरटेक करायच्या मागे त्याला पहिला गे आवडत नाही बोलतो तर मागे ते पण ओव्हरटेक करायचं खाली पिक्चर काय नाही समोर अरे सगळ्या गाड्यांना मागे टाकलं त्याने. तो बोलतो एक पहिल्या गेअरवर त्याला आवडत नाही गाडी. जिवंतपणे बाहेर आल्यावर कसं वाटतं? फायनल डेस्टिनेशन मूवी नाही बघितला, रिअल कसं वाटतंय? कचरो की खिलाडी काय ड्रायव्हर आहे, कुठून शोधून काढला याला? कुठेही झालं त्याला उद्या बघा हे काही रात्र होती उद्या बघा. उद्या म्हणजे काय दाखवणार आहे उद्या आपल्याला? गॉगल घालून नाश्ता करतोय पोरगा. ऑटो करेक्ट त्याने ते नंबरमध्ये बनवून घेतले. थँक्यू. हा वकील आहे, हा वकील सगळ्यांची बाजू घेतो. पगार पोचला तुला? पगार पोचला नाही तो देणार ना, मी कसं देऊ? मंगळसूत्र दाखव. कोणी दिलंय? दिले कोणीतरी. सो आता आम्ही इथून सांगलावरून निघालो आहे आणि आता आम्ही जातोय चिटकुलला आणि सकाळचे वाजले 8:30 9:30. आम्हाला 9चा टाइम दिला आहे आणि चक्क आम्ही लोक ऑन टाइम आहोत. आम्ही बघतोय काय करू? संत्रा खा तुझा उपवास. सकाळी गेलो होतो आम्ही चिटकुळला, आता मी चिटकुळवरून चालू आहे गल्पासाठी आणि असा आहे काहीसा रस्ता. खूप जास्त डेंजरस रस्ता आहे. व्लॉग आहे, व्लॉग मध्ये सगळे येते तुमच्या शिवा गाडी. हे भेंडी रस्ता बघा रे, रस्ता बघा. काय माहिती हा व्लॉग पोस्ट करायला मी राहीन की नाही जिवंत. ओ देवा आलेत, खालती आलेत, देवा नाचले खालती. हनुमान चालीसा.
फायनली आम्हाला बंटीने सोडलंय सुसाईड पॉइंट जवळ. सुसाईड पॉइंट वाटलं नव्हतं आम्हाला आम्ही पोहोचू सुसाईड पॉइंट पर्यंत. श्री राधे कृष्णा राधे राधे. काय करतोय? बंटीने नीट आणून सोडलं म्हणून का? अच्छा 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 हे ना. त्यांची ब्लॉगिंग चालू आहे. पागल लोक. एक मिनिट उभाने कोणी ब्लॉग काढलाय? उभा आडवा आडवा. पहाड़ चढ़ूंगा आज. वॉकर स्मॉल है पर ऐसा वॉकर. Opens a world through an ancient door. The silence alive is brimming with sound. काय हॉटेलचं नाव काय? द मॉन्क. द मॉन्क या हॉटेलचं नाव.